हो साहेब, केलं मी गॅसचं सिलेंडर चोरी. जेव्हा पोरग घरी येतं आणि विचारतं ना, आई आज पुरणपोळी नाही का ग गुढीपाडव्याची, तेव्हा जीव तुटतो साहेब. आम्ही मिडल क्लास लोक आहे साहेब. त्या इराणमध्ये काय चालू आहे, कुठे काय चालू आहे, आम्हाला काय घेणं आहे त्याच्याशी. अहो तिथे भाज्यांचे भाव इकडे तिकडे झाले ना, तरी जीव खालीवर होतो आमचा. कोथिंबीर मागतो आम्ही, एक्स्ट्रा द्या, नाही तर सगळी भाजी घेऊन घ्या परत. दुसरीकडे बघते मी. मिरच्या अशाच लागत असतात, त्या पण फार महाग झाल्यात. अहो 2 तास लाईट चालू राहून गेली तरी जीव धसधस होतो ह्या मिडल क्लास लोकांचा. पंखा 3 तासाच्या वरती सहन नाही होत, 3 तास पण खूप लागतात. केली मी गॅसच्या टाकीची चोरी. मला नव्हतं पाहावलं गेलं ते माझ्या मुलाचं बोलणं. जेव्हा शेजारच्या घरातून पुरणपोळीचा वास येतो ना, तेव्हा आपल्या घरात नाही याची खंत मला नव्हती भासू द्यायची. कसं आहे ना साहेब, मिडल क्लास माणूस कितीही हे झाला तरी कोणाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. ते इंडक्शन का काय ते परवडत सुद्धा नाही. लाईनीमध्ये 5-5, 6-6 तास उभं राहावं लागतं. आपल्याकडे एवढा पैसा नाहीये ते इंडक्शन घ्यायला. इथे लाईट बिल भरणं जीवावर येतं साहेब. केली मी चोरी. गुढीपाडव्याचा सण आहे आज. घरामध्ये तेवढं फुटकी कवडी सुद्धा नाही राहिली या गॅस सिलेंडरच्या नादात. नेहमी मिडल क्लास व्यक्तीच पिसला जातो याच्यामध्ये, प्रत्येक वेळेस. याचं उत्तर माझ्याकडे नाही, तुमच्याकडे नाही, ते सरकारकडे पण नाही. त्या देवाकडे असेल का नाही देवालाच ठाऊक. केली मी चोरी साहेब, तुम्हाला जी शिक्षा द्यायची ती द्या, मी तयार आहे.